सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. च्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता अध्याय 32 5 ते 8 ही वचने. स्तोत्रसंहिता अध्याय 32 5 ते 8 ही वचने. मी आपले पाप तुझ जवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेविला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यास्तव तू पावशील त्यावेळी प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत. स्तोत्र त्याचा 32 अध्याय आणि 5 ते 8 वचन. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन आज मला आणि तुम्हाला त्याच्या जवळ येण्यासाठी तो प्रोत्साहित करत आहे. तो आम्हाला प्रोत्साहन देऊन आम्हाला त्याच्या जवळ बसण्यासाठी आणि त्याच्या जवळ आपल्या जीवनाला उघड करण्यासाठी सांगत आहे. जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये पाप असते, जेव्हा आमच्या जीवनामध्ये काहीतरी दडपण नसते, आम्ही
स्पष्ट मनाने या शुद्ध अंतःकरणाने कोणासमोरही आम्ही आपल्या मनाची व्यथा सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही मनुष्यासमोर सांगू शकत नाही आणि परमेश्वरासमोर तर कधीच नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय की आम्ही जेव्हा आपले पाप या आमच्या ज्या अनीतीच्या गोष्टी आम्ही कबूल करतो आणि प्रभू समोर येऊन पश्चाताप करतो, त्याच्या जवळ येतो आणि कबूल करण्याचा धाडस करतो, हिम्मत करतो, तर तो परमेश्वर मला आणि तुम्हाला क्षमा करणारा देव आहे. तो मला आणि तुम्हाला जवळ करणारा देव आहे. परंतु महत्वाचं आहे की मी आणि तुम्ही त्याच्या जवळ यायला पाहिजे, कबूल करायला पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या बाळाने चूक केली आणि त्याने जर आपल्या वडिलांसमोर कबूल केले तर त्याचा वडील एकतर त्याला रागवेल, परंतु रागवणं ह्याचा अर्थ असा नाही की त्याला तो सोडून देणार, परंतु त्याला समजवून त्याच्या चुका त्याला दाखवून त्याला एक नवीन मार्ग या नवीन गोष्टी त्याच्यासमोर ठेवणार. त्याचप्रमाणे देवही माझ्यासोबत तुमच्यासोबत आम्ही जेव्हा त्याच्यासमोर कबूल होतो आणि आपली अनीती लपवून ठेवत नाही तर त्याच्यासमोर उघड करतो, तो मला आणि तुम्हाला क्षमा करून आणि तो मला आणि तुम्हाला जवळ करतो. आणि मग देवाचं वचन म्हणते की तो आम्हाला आपल्या जवळ घेऊन आमची प्रार्थना ऐकणारा देव होईल. आणि मग संकट कितीही मोठे असो या आमच्या जीवनामध्ये कसलेही प्रकार असो, तो परमेश्वर मला आणि तुम्हाला त्या संकटातून रक्षण करेल. तो परमेश्वर आमच्या जीवनातल्या संकटाला दूर करून आश्रयस्थान होईल. दुसरी गोष्ट, तो माझे रक्षण करेल. तिसरी गोष्ट की परमेश्वर तो मला आणि तुम्हाला जवळ करेल. आणि चौथी गोष्ट ही की तो परमेश्वर मला आणि तुम्हाला बोध करेल आणि ज्या मार्गाने गेलं पाहिजे त्याचं तो मला आणि तुम्हाला शिक्षण देईल. आम्हाला चुकीच्या मार्गामध्ये राहू देणार नाही, तर तो आमचा पुढारी बनून आम्हाला मार्गदर्शक होईल आणि आम्हाला आशीर्वादित करेल. प्रभू परमेश्वर आज मला आणि तुम्हाला हाक मारत आहे, माझ्याकडे तुमच्याकडे दृष्टी करत आहे. काय आपण त्याच्या समोर येऊया आणि कबुली देऊया आणि त्याच्या जवळ येऊया का? प्रभू येशू तो निश्चितच सहाय्य करेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. या सकाळच्या समय दाऊद राजाने आपल्या पापांची कबुली दिली आणि देवा त्याला तुने जवळ घेतलंस, त्याच्यावर तू प्रेम केलंस आणि त्याला क्षमा केलीस. होय परमेश्वर, आजही आम्ही आमची पातकं तुझ्या समोर कबूल करतो. तू आम्हाला क्षमा कर, आम्हाला नवीन्याने भर आणि नवीन चैतन्य, नवीन गोष्टी आमच्या समोर ठेवून प्रभू आम्हाला तू घेऊन चल, आमचं मार्गदर्शन कर. आणि प्रभू आमचा दिवस हा आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. दिवसातला प्रत्येक क्षण हे तुझ्या मार्गदर्शनामध्ये असू दे. तू आमचा बोध कर, आम्हाला शिक्षण दे आणि आम्हाला तूच चालव. प्रभू हा प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार. ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.